तर प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागात तुम्ही बघत आहात की मुक्ता सागरला खूप ओरडते की तुम्हाला अक्कल नाही आहे का, लहान मुलांशी कसं वागावं, तुम्ही वैरी आहात तुमच्या मुलांचे. खरं तर लग्नामध्ये त्या सावनीने मला सांगितलं होतं की तुम्ही आदित्यला मारलत, मी त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवलात, पण ती त्यावेळेला मला म्हटली होती की मुक्ता, यावेळेला मी होते, आता पुढच्या वेळेला तू माझ्या जागेवर असशील. मी देवाजवळ फक्त ह्या वाक्यासाठी प्रार्थना करत होते की हे तिचं वाक्य खोटं निघावं म्हणून. बाकी सगळं ठीक आहे हो, पण ही गोष्ट खरी असू नये असं मला मनापासून वाटत होतं. नाही नाही, पण तीच गोष्ट खरी निघाली. तुम्ही हे सिद्ध करून दाखवलत की ती तुम्हाला जास्त ओळखते. तुम्हाला फक्त तिला शह देण्यासाठी सई हवी होती, प्रेम नाहीये तुमचं सई. तुम्हाला फक्त जिंकायची गुर्मी असते, तुमचं प्रेमच नाहीये सईवर. सागर म्हणत असतो, हे बघा ऐकून घ्या माझं. पण मुक्ता चिडते आणि तुम्ही माझं ऐकून घ्या. फक्त या घरात मी सईची आई म्हणून आलेली आहे. यापुढे तुम्ही जर माझ्या मुलीला हात लावलात ना, तर मी कोर्टात नाही जाणार, तर तुमचा हात तोडून तुमच्या हातात ठेवील, लक्षात ठेवा. प्रेक्षकांनो, तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती व्हॉईसमध्येच आता हे व्हिडिओ ऐकायला मिळणार आहे, कारण काही कारणास्तव फोटो नाही दाखवू शकत आहे मी. काल माझं चॅनल जाता जाता वाचलंय, त्यामुळे प्लीज आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि मला सपोर्ट कराल. मुक्ता सागरला धमकी देते आणि सईला गोड बोलून समजवते, पण सई बिचारी सागरचीच काळजी करत असते. काय झालं पप्पाला, त्याला बरं वाटत नाहीये का, तो बोलत का नाहीये माझ्याशी. मग आता मुक्ता म्हणते, सॉरी ग सई, पप्पाने जे काही केलं त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. पण सई अगदी समजूतदारपणे म्हणते, इट्स ओके मुक्ताई, पप्पा झोपेल ना ग शांतपणे. मग मुक्ता तिचा गोड पापा घेते आणि म्हणते, मग सई माऊ माझी शांत झोपली की पापा पण शांत झोपेल. तुझा बोका कुठे, झोपला का. मग सई म्हणते, बघ तो तिथे बसलेला आहे. मुक्ता म्हणते, सई बाळा झोप. मग मुक्ता म्हणते, तू माझ्याजवळ झोप ना, मला छान झोप लागेल. मग मुक्ता म्हणते, हो राजा, मी तुझ्या सोबतच आहे, पण आधी तू डोळे बंद कर, मला तुला छानसं गिफ्ट द्यायचं आहे. मग आता मुक्ता तिच्याच डोक्यातला गुलाब काढते आणि सईला देते. मग सई म्हणते, हा तर मीच दिलेला गुलाब आहे तुला. मुक्ता म्हणते, मग माझ्या गुणी बाळासाठी हा गुलाब आहे. मला आतापर्यंत कुणी गुलाब दिलं नव्हतं ग सई, तू मला दिलंस ना, म्हणून मी तुला देतीये. मग सई म्हणते, थँक्यू. पण तुला माहिती आहे का, माझ्या फ्रेंडने मला काय सांगितलं की तिच्या पप्पाच्या बुकमध्ये ना एक गुलाब होतं, ते एकदम ड्राय झालं ग, का ठेवत असतील बुकमध्ये गुलाब. मग मुक्ता म्हणते, अगं जर आपल्याला कोणी खूप आवडत असेल तर आपण त्याला गुलाब देतो की नाही. तर जसं मी माझ्या सई माऊला दिला, माझ्या सई माऊने मला दिला, तर मग आता याचं सुकलं हे गुलाब की काय करायचं. हे गुलाब असं जपून ठेवलं ना की लॉंग लॉंग टर्मसाठी सई माऊचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझं तिच्यावर असं दिसेल. सई म्हणते, मी आता असाच हा गुलाब जपून ठेवेल. मग मुक्ता म्हणते, पण तुला आता गुलाब जपवायची गरजच नाही, आपण फॉरेवर एकत्र राहणार आहोत, सोबत जेवणार आहोत, सोबत झोपणार आहोत, त्यामुळे आता माझी सई माऊ माझीच राहणार आहे. मग सई मुक्ताच्या कुशीत झोपी जाते. मुक्ता सईचे खूप लाड करत असते. तर आता पहाट झाली आणि पहाटे पहाटे सागर सईच्या रूम मध्ये येतो. सईच्या चेहऱ्यावरती खिडकीवरचा उजेड पडत असतो, म्हणून तो खिडकीची पडदे व्यवस्थित झाकून घेतो, त्यामुळे सई पुन्हा गाढ झोपी जाते. सागर सईच्या जवळ येतो आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागतो, पण त्याला आता सगळ्या गोष्टी अचानकपणे आठवायला लागतात. तो सईला न्याहाळत असतो, पण त्याला अचानक असं आठवतं की त्या हर्षवर्धनने सांगितलं की सई तुझी मुलगी नाहीये म्हणून. तेवढ्यात मुक्ता येते बाथरूम मधनं अंघोळ करून आणि म्हणते, तुम्ही इथे काय करताय. सागर तिला खुणवत असतो, शांत बस, सई झोपलेली आहे म्हणून. पण मुक्ता त्याच्यावर थोडीशी जरा ओरडते. मुक्ता म्हणते, काल रात्री जर जे काही तुम्ही केलं ते पुन्हा केलं ना तर याद राखा. सागर म्हणतो, एवढी ओरडायची गरज नाहीये, चुकून झालं ते माझ्याकडनं. मुक्ता म्हणते, ते सगळे तुमचे प्रॉब्लेम सोडवायला मी इथे आलेली नाहीये, तुमच्या डोक्यात जे काही प्रॉब्लेम असतील ना ते तुम्ही तुमचे सॉर्ट आउट करा आणि सईचा या गोष्टीवर परिणाम होता कामा नये. सागर म्हणतो, काल परवा आलात तुम्ही या घरात आणि तुम्ही मला शिकवणार आहात का. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही, मी तर तुमच्यासाठी रूल्स तयार करणार आहे. तुम्ही जर दारू पिऊन घरी आलात ना तर तुम्ही सईला भेटणार नाही आहात, तुम्ही फक्त शुद्धीवर असताना सईशी बोलणार आहात. सई समोर जर दारू पिऊन आलात ना तर खबरदार. सागर तिच्यावर ओरडायचा प्रयत्न करत असतो, लक्षात ठेवा मी घरच्यांना काहीही सांगितलेलं नाहीये, जर तुम्ही सीन क्रिएट करायचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. या घरात सईची मुक्ताई आहे तिच्या बरोबर, त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सागर म्हणत असतो, माणसाचं जेवढं चुकलंय ना तेवढंच बोलत जा, लेक्चर द्यायला लागलं की कुठे थांबायचे तुम्हाला कळतच नाही. सईशी कसं वागायचं ना हे मला शिकवू नका, ती माझी मुलगी आहे. आता सागर तिथून निघून जातो, पण सई दचकून उठते आणि म्हणते, काय झालं, कोण होतं. मुक्ता म्हणते, अगं कोणी नाही, तुझी झोप झाली की नाही. सई म्हणते, थांब ना मुक्ताई अजून 5 मिनिटं.
मुक्ताई म्हणते, 5 मिनिट वगैरे नाही हा, फटके हवेत का, स्कूलला कोण जाणार. मुक्ता तिला प्रेमाने समजत असते की आवर आता लवकर, नाहीतर टीचर वाट बघतील. मग सई तयार पण होते आणि ती बोलता बोलता म्हणते, मुक्ताई तुला माहिती आहे, एकदा ना माझा हात भाजला होता, माईंनी गरम पाणी ठेवलं आणि त्यांनी मला सांगितलंच नाही, पण मला खूप लागलं होतं ग तेव्हा. मुक्ता म्हणते, बघू बाळा कुठे. तेव्हा सई म्हणते, आता नाही, आता कधीच काही होणार नाही. मग मुक्ता म्हणते, आता सई मऊला काहीच होणार नाही, मुक्ताई आहे ना तिच्याबरोबर. मग आता सई आणि मुक्ता दोघी जणी आवरायला गेल्यात. म्हणजे मुक्ताची अंघोळ झाली आहे, पण ती सईला आवरत असते. सई तिला म्हणते, तू माझ्यासोबत ब्रश कर ना मुक्ताई. मुक्ता म्हणते, अगं माझी अंघोळ पण झाली आहे बाळा. सई तिला खूप आग्रह करते तिच्यासोबत ब्रश करण्यासाठी. मग मुक्ता ब्रश करते सुद्धा आणि बोक्या पण तिथेच बसलेला असतो. मग आता या दोघींचं ब्रश झाल्यावर सागर तिथे आलाय आणि म्हणतोय, लवकर बाथरूम खाली करा, मला बाथरूम वापरायचंय. सई त्याला गुड मॉर्निंग म्हणते. तेव्हा सागर म्हणतो, ही कसली गुड मॉर्निंग. सागरचा ॲटिट्यूड जरा जास्तीच रूढ दाखवलाय हा. मुक्ता त्याला म्हणत असते, तुम्ही जरा नंतर या हं, सईला आंघोळ करायची आहे, त्यामुळे वेळ जाईल जरा. सागर म्हणतो, मला पण ऑफिसला जायचं आहे. मुक्ता म्हणते, अहो पण सईच्या क्लासला जायचं आहे ना सईला, चला 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 बाहेर जा, ऑल मॅन आऊट. आणि मग बोक्या लगेच बाहेर जातोय, कारण मुक्ता त्याला बाहेर जायला सांगते, पण सागर तिथेच उभा असतो. मुक्ता म्हणते, मुक्या जनावराला पण कळतं काय सांगितलं ते, पण माणसांना कधी कधी कळतच नाही. मुक्ता दार लावून घेते सागरच्या तोंडावर. माणसं तर जनावरापेक्षाही ढ असतात असं म्हणत ती दार लावून घेते. सागर म्हणतो, त्याच्याशीच लग्न करायचं असतं ना, मग तो बाहेरून ओरडत राहतो बिचारा. पण मुक्ता दार लावून घेते बाथरूमचं. सागर खूप वैतागतो आणि विचार करतो मुक्ताच्या माहेरी जाऊन आंघोळ करावं. इकडे ही मंजिरीची सासू आलेली असते आणि त्यांचं गॉसिपिंग सुरू असतं. वंदना मावशी आहेत आणि आणखीन कोणीतरी ताई आहेत आणि या दोघी तिघी जणी गप्पा मारतायत. मंजिरीची सासू म्हणत असेल, मुक्ताच्या लग्नामध्ये जरा छोटंसं गालबोट का होत नाही, पण लागलंच ना. माधवी ते म्हणतात, अहो होतं जसं शुभ कार्य म्हटल्यावर इकडचे तिकडे जरा, पण सोहळा छान पार पडला. मग वंदना मावशी टॉन्ट मारतात, अहो कसं आहे ना ताई, एखादं कार्य सुरळीत पार पाडायचं असेल ना, तर मुहूर्तापेक्षा ना लोकांना जरा समजून घेणं जास्त गरजेचं असतं ना. नाही तुमचंच बघा ना, आमच्या मंजिरी आणि मयुरेशच्या लग्नात ह्या चक्क रुसून बसल्या होत्या. नाही म्हणजे चांगले 40 मिनिटं सोहळा थांबला होता बरं का. आता तिथे आणखीन एक कोणीतरी ताई आहेत, त्या म्हणतात, कशाला हव्या होत्या यांना, नवरा नवरीच्या डोक्यावर गुलाबाची फुलं उधळायची होती का. मग वंदना मावशी म्हणतात, अहो नाही हो, यांना स्वतःच्याच डोक्यावर फुलं उधळायची होती. आम्ही सगळ्यांनी इतकं समजवलं, पण त्या काही ऐकेच ना. म्हणजे ह्यांची अशी इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी दोन्ही बाजूनी उभं राहायचं आणि यांच्या डोक्यावर करून फुलं उधळायचे. मावशी मुद्दाम मंजिरीच्या सासूला टॉन्ट मारताय. मग मंजिरीची सासू म्हणते, असं काय वरमाय होते मी, आणि तसेही सोहळाच करायचा म्हटल्यावरती रजिस्टर लग्न करून उरकलं असतं की. मग लगेच माधवीताई म्हणतात, नाही अहो सोहळे आम्ही उरकले कुठे, सगळं काही थाटामाटात पार पाडलं हं आम्ही. मुक्ताचं लग्न पण अगदी थाटामाटातच पार पडलं. लगेच मंजिरीची सासू म्हणते, हो कळलंय मला, सॉलिड नाचलायत तुम्ही, मी असायला हवं होतं. आता तेवढ्यात मिहिका तिथे येते. मग वंदना मावशी म्हणतात, ही माझी लेक मिहिका. मग लगेच मंजिरीची सासू म्हणते, ही काय सोशल मीडियावर फेमसच आहे आजकाल. वंदना मावशीला असंच झालंय की हिला कानाखाली वाजवू की नाही, पण त्यांच्या रागावर त्या कंट्रोल करतात. मग लगेच ही मंजिरीची सासू म्हणते, आम्ही मुक्ता आणि सागरला भेटायला आलोय, आमची ओळख करून द्या ना. माधवीताई म्हणतात की अहो ते खूप बिझी असतात. पण तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि मिहिका दार उघडल्यावरती सागर घरी आलेला असतो. त्यामुळे माधवीताई जरा गडबडून जातात आणि म्हणतात, अय्या सागरराव तुम्ही इथे इतके सकाळी सकाळी. सागर म्हणतो, काय करू, अहो तुमची मुलगी आणि तिची मुलगी, आय मीन माझी मुलगी, दोघी जणी बाथरूमचा कब्जा घेऊन बसलाय. अहो प्लीज मी तुमचं बाथरूम म्हणजे वापरू का, मला जरा मीटिंगला जायचंय, उशीर होतोय. मग माधवीताई म्हणतात, अहो आमची मुक्ता पण ना कधी कधी ढालगसपणाच करते, काही हरकत नाहीये, वापरा ना तुम्ही बाथरूम. माधवीताई म्हणतात, अरे पुरू घेऊन जा ना सागररावांना, मी आलेच हं, नाश्ता वगैरे बनवते. मग लगेच मंजिरीची सासू खोकलायला लागते. मग पुरू म्हणतात, एक मिनिट हं सागर, तुमची ओळख करून देतो मी. मग पुरू सागरची ओळख करून देतात. आता सागरला माहितीच आहे ती मंजिरीची सासू आहे म्हणून. सागर म्हणतो, मला ना जरा उशीर होतोय. मग आता पुरू मुक्ताच्या रूम मध्ये नेतात सागरला आणि म्हणतात, इथे बाथरूम आहे हं. मग लगेच माधवीताई 2-3 टॉवेल आणतात आणि खूप साऱ्या साबणी आणतात 4-5. सागर म्हणतो, हे काय आणलं तुम्ही. तेव्हा माधवीताई म्हणतात, अहो म्हणजे तुम्ही कुठलं साबण वापरता हे माहिती नाहीये ना मला, आणि टॉवेल कुठलं लागेल तुम्हाला, कुठल्या कलरचा आवडतो बघा ना. मग आता सागर म्हणतो, नाही एक साबण पुरे मला आणि टॉवेल आणलाय मी. मग आता सागर गेलाय आंघोळीला आणि इकडे ह्या माधवीताई नाश्ता करतायत सागरसाठी. पण आता मंजिरीची सासू पुन्हा टॉन्ट मारायला लागते माधवीताईंना, बरं झालं बाई मुक्ताने बरं केलं हं, सागररावांना घर जावाई केलं.
पण सागर इकडे अंघोळ करून आलाय आणि मुक्ताचा फोटो बघतो तिच्या रूममध्ये आणि वैतागतो. तिकडे बाथरूममध्ये पण चिटकून बसलाय आणि ते भिंतीवर पण चिटकून बसलाय. सगळीकडे नुसत्या चिटकून बसलाय. आता प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण आता पुढे आपण बघतोय मुक्ताला अवॉर्ड जाहीर झालाय म्हणून ती खूप खुश असते. मग पुरू म्हणतात मुक्ता सागररावांना बोलव, त्यांना पण तुझ्या अवॉर्ड फंक्शनला बोलव. मग मुक्ता माधवीताई आणि पुरून समोर फोन करते, पण सागर तिकडनं निगेटिव्ह बोलत असतो, मी येणार नाहीये, मला काही वेळ नाहीये, तुम्ही तुमचं बघून घ्या. पण मुक्ता मात्र पॉझिटिव्हली घेत असते, हो का येणार आहात का, वेळेत पोहोचा. पण सागर तिला ओरडत असतो, डोक्यावर पडलात का तुम्ही. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू. तुम्हाला माझ्या आवाजामध्ये आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.